नितीन भाऊ, तुम्हाला काय वाटतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार दीपक भाऊ निकाळजे यांची जी सभा जाहीर झाली त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? हे चित्र जे तुम्ही आज बघितलं असेल, मीडियाने रेकॉर्ड केलं असेल की या ठिकाणी हजारोच्या संख्येने लाल डोंगर मच्छी मार्केट, माता रमाई मंडई या ठिकाणी जाहीर सभा झाली, परिवर्तन जाहीर सभा. या सभेला हजारोच्या संख्येने जे लोक होती हे परिवर्तन दिसून येत आहे. या ठिकाणी असलेले जे आमदार होते त्या आमदारांनी 10 वर्षात कुठल्याही पद्धतीचे काम केलं नाही, कुठलाही असा लोकांचा प्रश्न सोडवला नाही आणि लोकांनी एक आशेचं हिरक म्हणजे एक उमेद अशी त्यांना दीपक भाऊच्या नेतृत्वामध्ये दिसून आली आणि म्हणून निकाळजे साहेबांना बाकीच्या सर्व समाजाचे जे पक्ष आहेत आपले त्या पक्षाने त्यांना सपोर्ट दिला आणि आज ते मला जाहीरपणे सांगावं वाटतंय की होणारे आमदार तेच आहे. तुम्हाला वाटतंय की दीपक भाऊ या टायमाला चौथ्यांदा उभे राहिले ते त्यावेळी निवडून येण्याची शक्यता वाटते तुम्हाला? निवडून येण्याची शक्यता ही जनतेने ठरवलेलं आहे की आजचा आमदार दीपक भाऊच आहे आणि मी सांगू शकतो की दीपक भाऊला तोड देणारा या ठिकाणी कुठलाच उमेदवार त्याच्या बरोबरीचा नाही. दीपक भाऊच हे पुण्याचे उमेदवार असतात. एसआरचे जे प्रश्न प्रलंबित आहे 10 वर्षापासून इथले स्थानिक आमदार जे होते प्रकाश पातेकर त्यांनी जे विकासाचे कामं केले नाही किंवा एसआरचे कामं केले नाही, तर भाऊ या जर आमदार जर झाले तर हे विकासाचे मार्ग म्हणजे एसआरचे मार्ग मोकळे होतील का? आपल्यास वापस एकदा सांगू इच्छितो की जे माझे आमदार होते प्रकाश पातारपेकर यांनी गेल्या 10 वर्षात फक्त बिल्डरांच्या गळ्यात घालून विकास स्वतःचा करण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी जे लोकांची जी एसआरच्या मार्फत ज्या तक्रारी होत्या लोकांच्या त्यांचं कधीच त्यांनी निवारण केलेलं नाही. तेव्हा भाऊकडे एक आशेची सगळ्या झोपडदारीकारांची या ठिकाणी असलेल्या संपूर्ण विधानसभामधील सर्व जनतेची जे रखडलेले प्रश्न आहेत झोपडीधारकांचे ते भाऊ मार्गी नक्कीच लावतात. धन्यवाद.